गडचिरोली जिल्ह्यात 12 दिवसानंतर गडचिरोली वासियांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे। गडचिरोली जिल्ह्यातील जे 5 राष्ट्रीय महामार्ग बंद होते ते सुरू झालेले आहेत आणि वाहतूक सुरळीत आहे सध्या। आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात पूर ओसरत असून सध्या या पुलावर जवळपास काल 7 ते 8 फूट पाणी होता आणि हे मार्ग 3दा या 12 दिवसात बंद झाले होते। आणि गडचिरोली जिल्ह्यात पूर ओसरत असून कशा प्रकारे दृश्यामध्ये बघू शकतो पूर परिस्थिती इथे आहे आणि अनेक शेतीच्या भागात अजूनही पाणी आहे। आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यातील जे 5 राष्ट्रीय महामार्ग बंद होते ते सुरू झालेले आहे। गडचिरोली आरमोरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला, गडचिरोली आष्टी चामोर्शी महामार्ग सुरू झाला, गडचिरोली छत्तीसगडला जाणारा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला आणि भामरागड तालुक्यातील जे पर्लाकोटा नदीवर पाणी वाहत होते तेही कमी झालेले आहे आणि तोही मार्ग सध्या सुरू झालेला आहे। आणि सध्या 12 दिवसानंतर भामरागडवासियांना एक मोठा दिलासा यावेळी मिळालेला आहे। 2दा भामरागड तालुक्यात पुराचा फटका बसला होता आणि 50 घरे पाण्याखाली गेली होती आणि आताही अनेक भागात जे आहेत ते शेतीचे पाणी असून सध्या शेतीचा खूप मोठा नुकसान यावेळी झालेला आहे। आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात सध्या पूर परिस्थिती असून गडचिरोली जिल्ह्यात वाहतूक सुरळीत झाली। वाहतुकीसाठी एक मोठा दिलासा नागरिकांना मिळाला, परंतु शेतीचे जे नुकसान आहे किंवा शेतीचे जे नुकसानचे पंचनामे अजून सुरू झालेले नाही आणि सध्या अनेक पेरण्या किंवा अनेक पीक जे आहेत ते नष्ट झालेले आहे। गडचिरोली जिल्ह्यात पंचनामे त्वरित करण्यात यावे राज्य सरकारकडून किंवा जिल्हा प्रशासनाकडून अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। ग्राउंड झिरोहून कॅमेरामॅन जीवन कुमार, नेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।